डिअर स्टुडंट्स, आज आपण सप्टेंबर 2021मध्ये झालेल्या HSC बोर्ड परीक्षेची इंग्रजी विषयाची कृतीपत्रिका व नमुना उत्तरे अभ्यासणार आहोत. वार्षिक परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी व इंग्रजी भाषा आत्मसात करण्यासाठी वर्षभर तयारी करणे तर आवश्यक आहेच, पण त्यासोबतच पेपर पॅटर्न व नमुना उत्तरे कशी लिहावीत याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तुमच्या कृतीपत्रिकेत एकूण 4 सेक्शन्स आहेत. यापैकी प्रोज व पोएट्री या 2 सेक्शनची नमुना उत्तरे तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्पष्टीकरणासह सांगितली आहेत. राहिलेल्या 2 सेक्शनवरील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पेपर पॅटर्न व नमुना उत्तरे समजून घेण्यासाठी हे दोन्ही लेक्चर्स खूपच महत्त्वाचे आहेत. चला तर मग सप्टेंबर 21ची कृतीपत्रिका पाहूया. कृतीपत्रिकेचे पहिले पेज पहा. तुम्हाला कृतीपत्रिका PDF फॉर्ममध्ये सुद्धा पाहता येईल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात तुम्ही सर्वप्रथम सीट नंबर लिहिला पाहिजे. यानंतर डेट मेन्शन केलेला पहा, 16 सप्टेंबर 2021. वेळ दिलेला आहे 10:30. नंतर J501 हा पेपर कोड आहे आणि E ही आहे लँग्वेज ऑफ आन्सर, तुमची उत्तर लेखनाची भाषा इंग्लिश. यानंतर इंग्लिश 01 हा सब्जेक्ट कोड आहे. टाईम 3 आवर्स. दिस क्वेश्चन पेपर कॅरीज 16 पेजेस आणि मार्क्स आहेत 80. यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स, काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या पहा. इच ॲक्टिव्हिटी हॅज टू बी आन्सर्ड इन कंप्लीट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. Answers written in only one word will not be given complete credit. Only the correct activity number written in case of options will not be given any credit. ही सूचना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक ॲक्टिव्हिटीचं उत्तर तुम्ही एखाद्या वाक्यामध्ये किंवा पूर्ण 2-3 वाक्यामध्ये लिहिलं पाहिजे. जर तुम्ही उत्तर एका शब्दामध्ये लिहित असाल तर त्याला पूर्ण गुण मिळणार नाहीत, किंवा तुम्ही जर फक्त ऑप्शन नंबर मेन्शन केला असेल तरीसुद्धा गुण मिळणार नाहीत. तेव्हा उत्तर लिहित असताना ऑप्शन नंबर आणि उत्तर पूर्ण वाक्यामध्ये असेल तर ते वाक्य इथं लिहिलं पाहिजे. वेब डायग्राम्स, फ्लो चार्ट्स, टेबल्स एट्सेट्रा आर टू बी प्रेझेंटेड एक्झॅक्टली ॲज दे आर विथ आन्सर्स. जेव्हा एखादी वेब डायग्राम असेल किंवा फ्लो चार्ट असेल किंवा टेबल असेल तेव्हा तो पूर्ण टेबल डायग्राम तुम्ही आन्सर शीटमध्ये लिहिली पाहिजे व त्यामध्येच उत्तरे तुमची मेन्शन केली पाहिजेत. In point 2 above, only the words written without the presentation of activity format or design will not be given credit. Use of color pens or pencils etc. is not allowed. Only blue or black pens are allowed. इथं म्हटलेलं आहे पहा, पॉईंट नंबर 2च्या संदर्भामध्ये जर तुम्ही फक्त उत्तर लिहिले असतील तर ते चालणार नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला फ्लो चार्ट, टेबल, डायग्राम वगैरे काढून त्यामध्ये उत्तर लिहावे लागेल. पुढं म्हटलं पहा, यूज ऑफ कलर पेन्स ऑर पेन्सिल्स नॉट अलाउड. तुम्ही एक्झाममध्ये कलर पेन किंवा कलर पेन्सिल वापरू नका. फक्त निळ्या किंवा काळ्या शाईचे पेन्स तुम्ही वापरू शकाल. मल्टिपल आन्सर्स टू द सेम ॲक्टिव्हिटी विल बी ट्रीटेड ॲज रॉंग अँड विल नॉट बी गिवन एनी क्रेडिट. जर तुम्ही एकाच ॲक्टिव्हिटीची अनेक उत्तरं लिहित असाल तर ही सर्व उत्तरे चुकीची गृहीत धरली जातील व त्यांना कोणतेही गुण मिळणार नाहीत. मेंटेन द सिक्वेन्स ऑफ द सेक्शन्स, क्वेश्चन नंबर्स, ॲक्टिव्हिटीज थ्रू आउट द ॲक्टिव्हिटी शीट. आणि उत्तरे लिहित असताना सेक्शन वाईज उत्तरे लिहा किंवा क्वेश्चन वाईज उत्तरे लिहा. ॲक्टिव्हिटीचा क्रम बदलू नका. या दिलेल्या काही महत्त्वाच्या तुम्हाला सूचना आहेत. या सर्व सूचनांचे पालन तुम्ही उत्तरपत्रिका लिहिताना केलं पाहिजे. आता पाहूया आपण सेक्शन 1 प्रोज सेक्शन. एकूण 34 गुणांसाठी हे पहिले सेक्शन आहे. रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी आणि माइंड मॅपिंग या टॉपिक्सवर आधारित हे सेक्शन आहे. इथं पहा, क्वेश्चन नंबर फर्स्ट ए, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. या ठिकाणी तुम्हाला एक सीन पॅसेज दिलेला आहे आणि यावर आधारित तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज आहेत आणि यासाठी 12 गुण आहेत. आणि जे की पुढं म्हटलेलं आहे पहा 16 ते A+B दोन्हींची बेरीज आहे. नाऊ सी द पॅसेज. तुम्ही हा उतारा किमान 2 वेळ अगदी काळजीपूर्वक शांतपणे वाचला पाहिजे.
या ठिकाणी मी उतारा वाचतो, तुम्ही त्या लाईन्स पहा. स्टॉप, सेड द ऑदर. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट? आन्सर धिस अँड गो. Otherwise, I will not let you go till you disgorge all your coins. The astrologer muttered a few incantations and replied, All right, I will speak, but will you give me a rupee if what I say is convincing? Otherwise, I will not open my mouth and you may do what you like. After a good deal of haggling, the other agreed. The astrologer said, You were left for dead, am I right? Ah, tell me more. A knife has passed through you once, said the astrologer. Good fellow. He bared his chest to show the scar. What else? And when you were pushed into a well nearby in the field, you were left for dead. I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed the other, overwhelmed by enthusiasm. When shall I get at him? He asked, clenching his fist. In the next world, answered the astrologer. He died 4 months ago in a far off town. You will never see any more of him. The other groaned on hearing it. The astrologer proceeded, Guru Nayak. You know my name? The other said, taken aback. As I know all other things, Guru Nayak, listen carefully to what I have to say. Your village is 2 days' journey due north of this town. Take the next train and be gone. I see once again great danger to your life if you go from home. He took out a pinch of sacred ash and held it to him. Rub it on your forehead and go home. Never travel southward again, and you will live to be 100. Why should I leave home again? The other said reflectively. I was only going away now and then to look for him and to choke out his life if I met him. He shook his head regretfully. He has escaped my hands. I hope at least he died as he deserved. Yes, said the astrologer. He was crushed under a lorry. The other looked gratified to hear it. Now, in this way, इथं पाहतो आपण हा दिलेला पॅसेज आहे. तुम्ही हा पॅसेज ऐकून तर केलाच असेल की हा पॅसेज जो पहिला पाठ आहे ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे या पाठातून घेतलेला आहे. यानंतर या उत्तरावर आधारित ॲक्टिव्हिटीज पहा. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड स्टेट वेदर दे आर ट्रू ऑर फॉल्स. या ठिकाणी दिलेली 4 वाक्य आहेत आणि या वाक्यासमोर आपल्याला मेन्शन करायचं आहे हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे. परीक्षेमध्ये उत्तर लिहित असताना वाक्य पूर्ण लिहा व वाक्याच्या समोर ट्रू किंवा फॉल्स असं तुम्ही मेन्शन केलं पाहिजे. तेव्हा पहिलं पहा या ठिकाणी ए. द नेम ऑफ ॲस्ट्रोलॉजर वॉज गुरु नायक. हे विधान चुकीचं आहे म्हणून इथं लिहा फॉल्स. अ पासर बाय हॅड सर्व्ड द अदर मॅन. द पासर बाय हॅड सेव्ड द अदर मॅन. हे वाक्य बरोबर आहे ट्रू. द ॲस्ट्रोलॉजर took out a pinch of salt and held it to the other man. हे वाक्य चुकीचं आहे म्हणून इथं लिहा false. A knife had passed through the other man long ago. हे वाक्य बरोबर आहे म्हणून इथं ट्रू लिहा. अशा प्रकारे प्रत्येक वाक्य लिहा आणि वाक्यासमोर ट्रू किंवा फॉल्स असं लिहा. दुसरी ॲक्टिव्हिटी पहा A2. द अदर मॅन लुक्ड ग्रॅटिफाईड बिकॉज. ग्रॅटिफाईड म्हणजे सॅटिस्फाईड समाधानी. दुसरी व्यक्ती ही समाधानी वाटली कारण इथं म्हटलं पहा चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ज फ्रॉम द फॉलोइंग. या ठिकाणी याची 2 कारणं आहेत. ती कारणं आहेत पहा बीट नंबर बी आणि बीट नंबर सी. द अदर मॅन लुक्ड ग्रॅटिफाईड बिकॉज द ॲस्ट्रोलॉजर टोल्ड हिम दॅट हिज एनिमी वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी आणि हिज एनिमी डाईड ॲज ही डिझर्व्ड. दीज आर द 2 reasons. The astrologer suggested the other man never to travel southward again. Guess and write the purpose behind the astrologer's suggestion. हा जो ज्योतिषी आहे तो त्या व्यक्तीला सांगतो की दक्षिणेकडे तू कधीही प्रवास करू नको. गेस द मीनिंग. गेस
अँड राईट द पर्पज. ॲस्ट्रॉलॉजर किंवा ज्योतिषी असं का सांगतो, तर करा आणि उत्तर लिहा. तुम्हाला संपूर्ण स्टोरी माहिती असेलच, तेव्हा याचं उत्तर तुम्ही सांगू शकाल किंवा तर्क करू शकाल. याचं एक नमुना उत्तर पहा. द अदर मॅन म्हणजेच तो कोण आहे, गुरु नायक वॉज वन्स अटॅक्ड बाय अ मॅन इन हिज व्हिलेज. ही वॉज लुकिंग फॉर द मॅन टू टेक रिव्हेंज. द astrologer knew the fact that he himself is the culprit. He suggested the other man not to travel southward again to avoid the conflict. आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी हा जो ज्योतिषी आहे तो गुरुनायकला सांगतो की तू इकडे दक्षिणेकडे प्रवास करू नको, तुझ्या गावातच तू आनंदाने राहा. नंतर पहा A4. गिव्ह ऑर एक्सप्रेस युअर व्ह्यूज ऑन द इफेक्ट ऑफ सुपरस्टिशन्स. सुपरस्टिशन्स म्हणजे अंधश्रद्धा. अंधश्रद्धा संबंधी तुमचं जे काही मत आहे, तुमचा जो काही दृष्टिकोन आहे तो स्पष्ट करा. ही ॲक्टिव्हिटी आहे पर्सनल रिस्पॉन्स टाईप ॲक्टिव्हिटी. याचं उत्तर हे प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगळं असू शकेल. याचं एक नमुना उत्तर पहा. सुपरस्टिशन्स आर इरॅशनल बट दे एक्झिस्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड. देर इज नो लॉजिक बिहाइंड सुपरस्टिशन्स. मेनी सुपरस्टिशन्स spread negative messages in society. They just confuse us. So it is better to neglect them. नंतर पहा A5. लँग्वेज स्टडी. ग्रामर आधारित या ॲक्टिव्हिटी आहेत. He shook his head regretfully. Choose the correct alternative to get the present perfect tense form of the given sentence. दिलेलं वाक्य पहा सिम्पल पास्ट टेन्स. ही shook his head म्हटलं इथं. शेक, shook, shaken. सिम्पल पास्ट टेन्समधलं वाक्य तुम्हाला शोधायचं आहे कशामध्ये, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. दिलेल्या 4 वाक्यापैकी याचं उत्तर आहे पहा बीट नंबर बी. ही हॅज शेकन हिज हेड रिग्रेटफुली. सब्जेक्ट ही, हेल्पिंग वर्ब हॅज आणि शुकचं पास्ट पार्टिसिपल आहे शेकन. ही हॅज शेकन हिज हेड रिग्रेटफुली. दिस इज आन्सर. नंतर पहा आय विल नॉट ओपन माय माउथ. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट affirmative form without changing the meaning of the sentence. I will not open my mouth. हे जे निगेटिव्ह वाक्य आहे ते लिहायचं आहे अफर्मेटिव्ह फॉर्ममध्ये. वाक्याचा अर्थ बदलणार नाहीत अशा पद्धतीनं. मग याचं उत्तर आहे पहा आय विल शट माय माउथ. या ठिकाणी वाक्यातलं जे निगेशन आहे नॉट ते निघून गेलं आणि वाक्याचा अर्थ तोच राहतो. A6. This activity is based on vocabulary. Find and write the words which have similar meaning for the following from the extract. या ठिकाणी तुम्हाला उतार्यामधील समानार्थी शब्द शोधून लिहायचे आहेत. बार्गेनिंग सिनोनिम आहे उत्तरात आलेला या ठिकाणी हॅगलिंग. सरेंडर अंडर प्रेशर सिनोनिम आहे डिस्गॉर्ज. मेड अ लो साऊंड ऑफ डिस्ट्रेस शब्द आलेला आहे ग्रोन्ड. टू लुक कॅशियसली शब्द आहे पिप. These are synonyms from the passage. उतारातले शब्द आपण इथं लिहिले पाहिजेत. नंतर पहा क्वेश्चन नंबर फर्स्ट बी लँग्वेज स्टडी. या ठिकाणी नॉन टेक्स्च्युअल ग्रामर म्हणजे ग्रामरची वाक्य टेक्स्टच्या बाहेरची असतील ते आपण पाहूयात. डू ॲज डायरेक्टेड. यूज द करेक्ट आर्टिकल्स अँड रिराईट द सेंटेन्स. COVID-19 इज वन ऑफ डॅश मोस्ट हजार्डस डिसीजेस विटनेस्ड बाय डॅश वर्ल्ड. इथं आपण सहज सांगू शकतो मोस्ट हे आहे सुपरलेटिव्ह फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह. सो हिअर वी यूज आर्टिकल द. द मोस्ट आणि वर्ल्ड यापूर्वी पण आर्टिकल दच येतं. दोन्ही ठिकाणी आर्टिकल द वापरलं जाईल. नंतर पुढची ॲक्टिव्हिटी पहा. ॲज सून ॲज द कॅप्टन गेव अन ऑर्डर द सोल्जर्स फायर्ड. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट नो सूनर फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. या वाक्यामध्ये नो सूनर दॅन तुम्हाला वापरायचं आहे. या 4 पर्यायापैकी तुमचं उत्तर आहे पहा बीट नंबर बी. नो सूनर डिड द कॅप्टन गिव अन ऑर्डर दॅन द सोल्जर्स फायर्ड. या ठिकाणी जे काही वाक्याचा टेन्स आहे यावरून आपण सांगू शकतो नो सूनर डिड हे असे रचना असेल बरोबर. यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी पहा. द टीचर सेड the earth revolves around the sun. Choose the correct alternative to get indirect narration of the given sentence.
डायरेक्ट दिलेलं जे वाक्य आहे ते लिहायचं आपल्याला इनडायरेक्ट नॅरेशनमध्ये. द टीचर सेड, इथं सेड हे रिपोर्टिंग वर्ब आहे आणि जे काही रिपोर्टेड स्पीच किंवा स्पोकन वर्ड्स आहेत ते आहे युनिव्हर्सल ट्रूथ. त्यामुळं हे जे काही रिपोर्टेड स्पीचचा टेन्स बदल तो होणार नाही. तेव्हा याचं उत्तर असेल पहा बीट नंबर डी. द टीचर सेड दॅट द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. आणि शेवटचं बीट पहा, स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. आय नो अ मॅन विच इज व्हेरी टॉल. या ठिकाणी जे वापर रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे विच ते चुकीचं आहे. व्यक्तीसंबंधी आपण हू हे रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरतो. तेव्हा तुमचं करेक्ट सेंटेन्स असेल आय नो अ मॅन हू इज व्हेरी टॉल. A2 पुढची ॲक्टिव्हिटी पहा. हा उतारा अनसीन पॅसेज आहे तेव्हा किमान 2 वेळेस तुम्ही हा उतारा काळजीपूर्वक वाचला पाहिजे. प्रश्न पहा. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिव्हन बिलो. दिस क्वेश्चन कॅरीज 12 मार्क्स. या ठिकाणी 12 मार्क्ससाठी तुम्हाला 6 प्रश्न विचारलेले असतील. उताराच्या लाईन्स पहा. अ चाइल्ड स्पेंड्स अ मेजर पोर्शन ऑफ हिज लाईफ इन टेकिंग फॉर्मल एज्युकेशन. School and related factors, teachers, peer groups, etc., play a major role in the child's school adjustments. Through his interaction with people in school, he learns how to behave with peers and adults other than family members. He acquires values, goals, aspirations, and socially approved ways of behavior. He gets a good exposure to a new set of adult models. His formal education in school shapes him into a mature, responsible, and competent member of society. A child's experiences in school give him lessons in team spirit, cooperation, healthy competition, goal setting, and goal attainment. A child's school adjustments depend largely upon teachers' values, principles, and attitudes. Family background of peers, their habits also are important. Extracurricular activities in school, a child's participation in them, the reinforcement and punishment he gets influence his school adjustments. During early school years, children's adjustment problems are related to being regular and punctual, doing homework, and following discipline. Later on, children are concerned about maintaining social relations. During adolescence, the issue is how to develop and maintain relationship with opposite sex members. Adolescents are also anxious about obtaining good grades in examinations and choosing an appropriate career. School adjustments have far-reaching effects on children's success in life. Peer groups range from neighborhood play gangs and informal play groups to organized groups such as study circles. A peer group has its own group structure and expectations from its members. Non fulfillment of these expectations causes the members to face rejection from the peers. Children are under the influence of peers. A child's attitude, habits, and behavior are largely influenced by his interactions with peers. हा दिलेला पॅसेज आहे. हा संपूर्ण उतारा वाचल्याच्या नंतर तुम्हाला उताराची जी थीम आहे किंवा मध्यवर्ती कल्पना ती लक्षात येते की जे काही मुलांचं शालेय शिक्षण आहे यासंबंधी आणि जे काही ॲडजस्टमेंट्स विद्यार्थी करतात, ज्या काही गोष्टी शिकतात यासंबंधी हा दिलेला उतारा आहे. यावर आधारित ॲक्टिव्हिटीज पहा. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. या ठिकाणी तुम्हाला दिलेली वाक्य पूर्ण करायची आहेत. उत्तर लिहित असताना दिलेलं अर्धवट वाक्य लिहा आणि त्यासमोर तुमचं उत्तर पण तुम्ही लिहिलं पाहिजे. तेव्हा दिलेले वाक्य पहा. द फॉर्मल एज्युकेशन दॅट अ चाइल्ड गेट्स इन स्कूल मोल्ड्स हिम इनटू a mature, responsible, and competent member of society. School adjustments have long lasting effects on children's success in life. A child's interactions with peers have a great influence on his attitude, habits, and behavior.
A child's school adjustments have to rely largely on teachers' values, principles and attitudes. अशा प्रकारे आपण ही दिलेली वाक्य पूर्ण करू शकतो. नंतर पहा, डेव्हलप द फ्लो चार्ट गिवन बिलो. फ्लो चार्ट पहा, चिल्ड्रन्स ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम्स, अर्ली स्कूल इयर्स, being regular and punctual, doing homework and following discipline, later school years, maintaining social relations, during adolescence, how to develop and maintain relationship with opposite sex members, peer group expectations, children have to fulfill the expectations of the peer group. In this way we will complete the given flowchart. पुढची ॲक्टिव्हिटी पहा, फाइंड द फॅक्ट्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द टेबल. उतार्यामधील जे काही फॅक्ट आहेत ते शोधा आणि टेबल पूर्ण करा. कॉलम एमध्ये दिलेले काही फॅक्ट्स आहेत आणि बिमूतवान माहिती पूर्ण करायची आहे. फ्रॉम द इंटरॅक्शन विथ पीपल इन स्कूल अ चाइल्ड लर्न्स अँड अक्वायर्स. इथं आपण सांगू शकतो, चाइल्ड लर्न्स हाऊ टू बिहेव विथ पियर्स अँड अडल्ट्स अदर दॅन family members. Child acquires values, goals, aspirations and socially approved ways of behavior. नंतर पहा, school experiences teach him team spirit, cooperation, healthy competition, goal setting and goal attainment. नंतर पहा, A4 ही ॲक्टिव्हिटी आहे पर्सनल रिस्पॉन्स टाईप ॲक्टिव्हिटी. Express your views regarding school education in connection with character building. चारित्र्य निर्मितीमध्ये शाळेचे योगदान काय असते या संदर्भात तुमचं काय मत आहे हे तुम्ही इथं सांगितलं पाहिजे. या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर हे वेगळं असू शकेल. याचं एक नमुना उत्तर पहा, स्कूल एज्युकेशन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन स्टुडंट्स कॅरेक्टर बिल्डिंग. द मेन पर्पज ऑफ एज्युकेशन इज टू इम्प्रूव्ह कॅरेक्टर. I think education without moral values is of no use. There should be focus on character building in our school education. आज तुम्ही उत्तर या ठिकाणी एक 3-4 वाक्यामध्ये सांगितलं तरी ते चालू शकेल. नंतर पहा, A5 लँग्वेज स्टडी. अ चाइल्ड स्पेंड्स अ मेजर पोर्शन ऑफ हिज लाईफ इन टेकिंग फॉर्मल एज्युकेशन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह that indicates model auxiliary showing obligation. ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन दाखवणारं मॉडल ऑक्झुलरी या ठिकाणी कोणतं आहे ते इथं आपण मेन्शन करायचं आहे. मग इथं पहा, बीट नंबर बी इज द आन्सर. अ चाइल्ड मस्ट स्पेंड अ मेजर पोर्शन ऑफ हिज लाईफ इन टेकिंग फॉर्मल एज्युकेशन. मस्ट शोज ऑब्लिगेशन, सो दिस इज द आन्सर. नंतर पहा, सेकंड ॲक्टिव्हिटी, अ पियर ग्रुप हॅज इट्स ओन ग्रुप स्ट्रक्चर अँड एक्सपेक्टेशन्स फ्रॉम इट्स मेंबर्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट नॉट ओनली बट ऑल्सो फॉर्म ऑफ द अबव सेंटेन्स. या वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो कशा प्रकारे वापरता येईल या 4 ऑप्शनपैकी एक उत्तर आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. मग इथं पहा, बीट नंबर ए इज द आन्सर. अ पियर ग्रुप has not only its own group structure but also expectations from its members. This is the answer. यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आहे पहा, A6 मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर अँटोनिम्स इन कॉलम बी. कॉलम एच्या अपोजिट जे काही वर्ड्स आहेत ते कॉलम बी मध्ये दिलेले आहेत. तेव्हा याचं उत्तर असेल पहा, अर्ली अपोजिट वर्ड लेट, रिजेक्शन acceptance, success, failure, anxious, carefree. These are opposite words. नंतर क्वेश्चन नंबर सेकंड बी ॲक्टिव्हिटी आहे समरी रायटिंग. तुम्ही हा संपूर्ण उतारा वाचलात, यावरच्या ॲक्टिव्हिटीज सोडवल्या, तेव्हा तुम्हाला ह्या उतारासंबंधी किंवा उताराच्या थीम संबंधी आयडिया आलेली असते. या आधारे तुम्ही समरी सहज लिहू शकाल. या ठिकाणी तुम्हाला 4 पॉईंट्ससुद्धा दिलेले आहेत. या पॉईंट्सच्या आधारे तुम्ही समरी लिहायची आहे. राईट अ समरी ऑफ द अबव एक्स्ट्रॅक्ट विथ अ सुटेबल टायटल. टेक हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स ऑर हिंट्स. दिलेले पॉईंट्स पहा,
children's interaction with people in school, his experiences in school, ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम्स, पीअर ग्रुप इन्फ्लुएन्स या पॉईंटच्या आधारे आपण समरी लिहू शकतो. इथं म्हटलं पहा गिव्ह अ सुटेबल टायटल. टायटल आपण ठरवूया चिल्ड्रन्स ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम्स. हे झालं टायटल. आता समरी पहा. अ चाइल्ड इंटरॅक्ट्स with teachers and friends in school. He learns adjustment in school that makes him a mature and responsible person. He gets a lot of experiences in school and picks up teachers' values, principles, and attitudes. Children face some adjustment problems while following discipline, maintaining social relations, dealing with opposite sex members, etc. Children also become a part of peer group in school. They try to fulfill the expectations of the peer group members. ही असेल संपूर्ण उतार्याची एक 5-6 वाक्यात सांगितलेली समरी. अशा प्रकारे तुम्ही समरायझिंग करू शकाल. यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड सी, माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंगवरती तुम्हाला एक दिलेली इथं ॲक्टिव्हिटी आहे पहा. डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम ऑर डिझाईन using your ideas, thoughts, concepts to illustrate or develop on the topic best sources of entertainment. टॉपिक दिलेला आहे पहा, बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजनाची उत्तम साधने कोणती या संबंधी तुम्ही माइंड मॅप तयार करायचा आहे. तुम्ही कशा प्रकारे मनोरंजन करता याचा जर तुम्ही विचार केला तरी तुम्हाला इथं अनेक साधनं सापडतील. तुमच्या डोक्यात जे काही विचार येतील, आयडियाज येतील, या आधारे तुम्ही ही डायग्राम अगदी सहजपणे काढू शकाल. सर्वप्रथम पेजच्या मध्यभागी जो काही टॉपिक आहे तो लिहा, बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट. या विषयासंबंधी तुमच्या डोक्यात जे काही विचार येतील ते तुम्ही आधी सुरुवातीला मेन्शन करा. मग इथं आपण सांगू शकतो जे काही आपण करतो मनोरंजनाची साधनं कोणकोणती आहेत किंवा मार्ग कोणकोणते आहेत. मग म्हणून आपण इथं रीडिंग, वॉचिंग टी व्ही अँड फिल्म्स, लिसनिंग म्युझिक, हॉबी, व्हिजिटिंग प्लेसेस, डिस्कशन विथ फ्रेंड्स, ड्रॉइंग अँड पेंटिंग. ही म्हटलं आपण मनोरंजनाची साधने आहेत किंवा सोर्सेस आहेत, मार्ग आहेत. मग हे जे काही आपण म्हटले मेन पॉईंट्स, याला सपोर्ट करणारे काही सपोर्टिंग पॉईंट्स, सपोर्टिंग डिटेल्स आपण इथं ॲड केले पाहिजेत. मग इथं पहा रीडिंग संबंधी आपण सांगू शकतो रीडिंग नॉवेल्स, रीडिंग पोएम्स, रीडिंग बुक्स ऑफ युअर चॉईस. नंतर पहा वॉचिंग टी व्ही अँड फिल्म्स, वॉच टी व्ही सिरियल्स, वॉच फेवराईट फिल्म्स. नंतर पहा लिसनिंग म्युझिक, लिसन रेडिओ और सिलेक्टेड सॉंग्स इन युअर स्मार्टफोन. किंवा हॉबी, गिव टाईम टू युअर हॉबी. यानंतर व्हिजिटिंग प्लेसेस, गो ऑन अ टूर, अरेंज सम स्मॉल ट्रिप्स, व्हिजिट टू गार्डन्स. नंतर पहा डिस्कशन विथ फ्रेंड्स, टॉक टू युअर फ्रेंड्स, दॅट इज द बेस्ट टाईमपास. नंतर ड्रॉइंग अँड पेंटिंग, ड्रॉ सम पिक्चर्स, कलर देम. अशा प्रकारे आपण हे जे डायग्राम आहे माइंड मॅपिंग ते कंप्लीट करू शकतो. अशा प्रकारे हा तुमचा सेक्शन ए या ठिकाणी पूर्ण होतो. ॲक्टिव्हिटी शीटमधील दुसरे सेक्शन आहे पोएट्री सेक्शन. या ठिकाणी पोएट्री सेक्शनवर आधारित तुम्हाला 2 ॲक्टिव्हिटीज विचारलेल्या आहेत. यातील पहिली ॲक्टिव्हिटी पहा. क्वेश्चन नंबर 3A, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिव्हन बिलो. दिलेले तुम्हाला काही लाईन्स आहेत आणि यावर आधारित 5 प्रश्न आणि त्यासाठी 10 गुण आहेत. द इंच केप रॉक या पोएममधून घेतलेला हा एक्स्ट्रॅक्ट पहा. ही फेल्ट द cheering power of spring. It made him whistle, it made him sing. His heart was mirthful to excess, but the rover's mirth was wickedness. His eye was on the Inchcape float. Quoth he, my men, put out the boat, and row me to the Inchcape rock, and I will plug the abbot of Aberbrothock. The boat is lowered, the boatmen row, and to the Inchcape rock they go. Sir Ralph bent over from the boat, and he cut the bell from the Inchcape float. Down sank the bell with a gurgling sound. The bubbles rose and burst around. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock won't bless the abbot of Aberbrothock. These are the lines. या
लाईन्सवर आधारित दिलेल्या तुम्हाला ॲक्टिव्हिटीज पहा. यातली पहिली ॲक्टिव्हिटी A1, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर देअर ऑकरन्स इन द एक्स्ट्रॅक्ट. इथे दिलेली तुम्हाला 4 वाक्य आहेत. ही वाक्य योग्य क्रमाने आपण लिहायची आहेत. एक्झाममध्ये ही पूर्ण वाक्य तुम्ही क्रमाने लिहा. इथं पहिलं वाक्य आहे पहा, सर राल्फ केप्ट हिज आई ऑन द इंचकेप प्लॉट. दुसरं वाक्य आहे, सर राल्फ आस्क्ड हिज मॅन टू रो हिम टू द इंचकेप रॉक. तिसरं वाक्य आहे, सर राल्फ कट द इंचकेप बेल. आणि शेवटचं चौथं वाक्य आहे पहा, द इंचकेप बेल सँक डाऊन. A2, पुढची ॲक्टिव्हिटी, बट द रोवर्स mirth was wickedness. Explain the line in your own words. हा जो काही आहे सर राल्फ द रोवर, याचा जो काही आनंद होता तो दुष्टपणाचा आनंद आहे. MIRTH, mirth म्हणजे जॉय, हॅपीनेस. या ठिकाणी हा जो महत्त्वाचं पात्र आहे सर राल्फ द रोवर, याचा वाटत असलेला आनंद हा दुष्टपणाचा आहे. हे वाक्य आपण इथं स्पष्ट करून सांगितलं पाहिजे. याचं एक नमुना उत्तर पहा. इट वॉज अ ब्राईट डे इन स्प्रिंग सीझन. द रोवर फेल्ट व्हेरी हॅपी, सो ही वॉज whistling अँड सिंगिंग. दो द रोवर वॉज हॅपी, ही हॅड अ विकेड प्लॅन इन हिज माइंड. ही वॉन्टेड टू कट द वॉर्निंग बेल installed by the abbot of Aberbrothock. So the poet says, but the rover's mirth was wickedness. यानंतर A3, those men who do wrong things meet with due punishment. Express your point of view on the above statement. दिलेलं जे स्टेटमेंट आहे, जे लोक वाईट काम करतात त्यांचा शेवटही वाईटच होतो. म्हणजेच जैसी करणी वैसी भरणी. हे जे काही स्टेटमेंट आहे अशा अर्थाचं हे आपण इथं स्पष्ट करून सांगितलं पाहिजे, किंवा यासंबंधी तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे, तुमचा दृष्टिकोन काय आहे हे आपण इथं सांगणं अपेक्षित आहे. ही ॲक्टिव्हिटी आहे पर्सनल रिस्पॉन्स टाईप. याचं उत्तर हे प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगळं असू शकेल. याचं एक नमुना उत्तर पहा. दोज मेन हू डू रॉंग थिंग्स मीट विथ ड्यू पनिशमेंट. द स्टेटमेंट इज ॲब्सोल्युटली ट्रू. People who do bad activities get bad results at last. We must remember, as you sow, so shall you reap. यानंतर पहा A4, ही ॲक्टिव्हिटी आहे बेस्ड ऑन पोएटिक डिव्हायसेस. पिक आउट अँड राईट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द फर्स्ट स्टांजा अँड ऑल्सो राईट इट्स राईम स्कीम. दिलेल्या एक्स्ट्रॅक्टमधील जो काही पहिला स्टांजा आहे यातील रायमिंग वर्ड्स पहा. स्प्रिंग, सिंग, एक्सेस, विकिडनेस. आणि पुढं असं पण विचारलेलं आहे राईम स्कीम. इथं राईम स्कीम आहे AABB. म्हणजेच काय, लाईन नंबर फर्स्ट राईम्स टू सेकंड, लाईन नंबर थर्ड राईम्स टू फोर्थ. सो द राईम स्कीम इज AABB. नंतर पहा A5, ही ॲक्टिव्हिटी आहे पोएटिक क्रिएशन. कंपोज 4 पोएटिक लाईन्स ऑफ युअर ओन ऑन अ मेमोरेबल इव्हिनिंग ऑन अ ब्युटिफुल बीच. समुद्राच्या बीचवरील एक अविस्मरणीय संध्याकाळ अशा थीमवरती आधारित तुम्हाला काही कवितेच्या ओळी लिहायच्या आहेत. याचं एक नमुना उत्तर पहा. अ मेमोरेबल इव्हिनिंग ऑन अ ब्युटिफुल बीच. ओ सी हाऊ व्हास्ट यू आर, बिफोर यू हाऊ स्मॉल वी आर. इट्स इव्हिनिंग टाईम, we feel that everything is fine. Beach is the place of joy. We look at you and the sky. अशा कोणत्याही ओळी आपण इथं कंपोज करून लिहू शकतो. क्वेश्चन नंबर 3B, ही ॲक्टिव्हिटी पोएटिक अप्रिशिएशन या टॉपिकवरती आधारित आहे. दिलेल्या काही कवितेच्या ओळी वाचून या आधारे तुम्हाला अप्रिशिएशन लिहायचे आहे. कधी कधी या ठिकाणी तुम्हाला पॉईंट्स दिलेले असतात किंवा एखाद्या वेळेस पॉईंट दिलेले पण नसतात. या आधारे तुम्ही ही माहिती लिहायची आहे. दिलेला प्रश्न पहा. अप्रिशिएशन, राईट अ पोएटिक अप्रिशिएशन ऑफ द पोएम गिवन बिलो. आपल्या टेक्स्टबुकमधील मनी या पोएममधील काही ओळी इथं दिलेल्या आहेत. सी द पोएटिक लाईन्स. व्हेन आय हॅड मनी, money, oh, I knew no joy till I went poor. For
many a false man as a friend came knocking all day at my door. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow, because a man is dead. I dared not speak to let this false world know. Much have I thought of life and seen, how poor men's hearts are ever light, and how their wives do hum like bees about their work from morn till night. So, when I hear these poor ones laugh and see the rich ones coldly frown, poor men, think I, need not go up so much as rich men should come down. When I had money, money oh, my many friends proved all untrue, but now I have no money. Oh, my friends are real, though very few. या लाईन्सवर आधारित अप्रिशिएशन इथं आपण लिहायचं आहे. या ठिकाणी आपण घेऊ शकतो पहिला पॉईंट अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल. द पोएम मनी is written by W.H. Davis. The poet was a tramp who wandered in the UK and the United States. He actually experienced the life of a poor man. This is a poem of 5 stanzas that deals with money and happiness. हा आपला झाला पहिला पॉईंट. यानंतर पॉईंट नंबर सेकंड, थीम ऑफ द पोएम. द थीम ऑफ द पोएम is the inverse relation between money and happiness. The poet thinks that the poor people are happier than the rich. The poet had many false friends when he was a rich man. He had true friends when he became a poor man. Here's all about theme. नंतर point number 3, poetic style or language style. The poem has 5 stanzas of 4 lines each. The poet has used many poetic devices to make the poem decorative. Inversion, simile, repetition, onomatopoeia, alliteration. Such poetic devices make the poem more decorative. यानंतर point number 4, special features of the poem. The use of enjambment is a special feature of the poem. Usually, people give too much importance to money. The poet is surprised by this fact, so he uses an exclamatory mark and repeats the word money throughout the poem. यानंतर पहा आपण घेतलेला पुढचा पॉईंट आहे व्हॅल्यूज ऑर मेसेज. या कवितेवरून आपल्याला शिकवण कोणती मिळते. The poem gives a valuable message that wealth is not necessary to be happy in life. The poor people are happy. They have true friends too. The poem tells us the value of money in our life. It is very less. नंतर पहा शेवटचा पॉईंट, माय ओपिनियन अबाउट द पोएम. इथं आपण सांगू शकतो इन माय ओपिनियन मनी डज नॉट ब्रिंग हॅपीनेस. Happiness is a state of mind. We must realize the meaning of happiness. The poem taught me what is true happiness in simple language. We should not run after money. आपण पैशाच्या मागे पळू नये अशा प्रकारचा संदेश या कवितेवरून मिळतो. हे झालं पोएटिक अप्रिशिएशन. या ठिकाणी जो सेक्शन बी आहे किंवा सेक्शन सेकंड आहे पोएट्री, हा इथं संपतो. सेक्शन 3 व 4 मधील ॲक्टिव्हिटीज आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ ग्रेट डे.